नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, जो काही कॅपराऊंडचा जो काही टेक्निकल अल्गोरिदम राहतो, ठीक आहे, मी ज्या काही 5 आता टेक्निकल गोष्टी किंवा टेक्निकल सिक्रेट सांगणार आहे, या बऱ्याच लोकांना माहीत नाही. ओके, अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहे. ओके, सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकण्याची काय म्हणू शकतो, काळजीपूर्वक ऐकायला पाहिजे. ओके, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ओके, महाराष्ट्र सिटी 2025. ओके, लगेच तुमचा 8 जुलैनंतर ओके फिजिकल स्क्रुटिनिटी, ई स्क्रुटिनिटी या सगळ्या प्रोसिजर झाल्यानंतर लवकरच कॅप राऊंड सुरू होणार आहे. ओके, आणि कॅप राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरत असताना या 5 टेक्निकल डिटेल्स तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, मी 5ही डिटेल्स तुम्हाला एक्झाम्पल सहित सांगतो की जर म्हणजे काय होऊ शकतं. ओके, त्याचा काय परिणाम होऊ शकतो, काय आहे ना, हा एक टेक्निकल अल्गोरिदम आहे. येत आहे लक्षात. ओके, एक टेक्निकल अल्गोरिदम आहे. म्हणजे तुम्ही समजा तुम्हाला पर्सेंटाईल आहे म्हणजेच तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल अशातली गोष्टी नाही, पण टेक्निकली तुम्ही त्या गोष्टीत कुठेच पडले नाही पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आहे. ओके, पहिलं बघा. ओके, सीट टाईप, कोड टाईप आणि कॅटेगरी मिसमॅच झालं तर ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतो. ओके, टेक्निकल पॉईंट असा आहे की ऑनलाईन कॅप राऊंड फॉर्म भरत असताना तुमचं सीट टाईप, ओके, समजा फॉर एक्झाम्पल होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आणि कॅटेगरीकडं हा एकमेकांशी जोडणं आवश्यक आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही जर ओबीसी कॅटेगरी दाखवली आणि डॉक्युमेंट्स कंप्लीट नाहीत, ओके, सिस्टम तुमचं ॲडमिशन जो काही लेटेस्ट स्टेजला कॅन्सल करू शकतो. ठीक आहे, म्हणजे काय आहे ना, जो काही तुम्हाला ब्राउचर दिलेला आहे तिथं कोड्स आणि फॉर्म केलेत असताना ओके मिसमॅच होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, इथं लक्षात. ओबीसी कॅटेगरी दाखवली पण तुमचे जर डॉक्युमेंट जर इनकम्प्लीट राहिला तर तुम्ही ओपन कॅटेगरीत जाऊ शकतो. या गोष्टीमुळे खूप परिणाम होऊ शकतो. ओके, खूप जबरदस्त परिणाम होऊ शकतो. ओके, म्हणजे तुमची कॅटेगरी शिफ्ट झाली. इथं लक्षात, तुमची कॅटेगरीच शिफ्ट झाली. म्हणजे ज्या पर्सेंटाईलवर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये लागू शकत होते, आता तुम्ही सरळ ओपनमध्ये चालला गेला. येतं लक्षात. ओके, बघा, ही पहिली गोष्ट आहे, अतिशय महत्त्वाची आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा इन्स्टिट्यूट कोर्स. ओके, आणि जर कोर्स कोड जर कन्फ्युजन राहिलं, ओके, म्हणजे त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटचा आणि त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही कोणता कोर्स निवडत आहे, IT निवडत आहे, कम्प्युटर सायन्स निवडत आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग निवडत आहे, ठीक आहे, तर रॉंग ऑप्शन एंटर होऊ शकतो. बघा, जो काही टेक्निकल पॉईंट आहे तो समजून घ्या. ऑप्शन फॉर्म भरत असताना इन्स्टिट्यूट कोड, ओके, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल दिस आणि कोर्स कोड फॉर एक्झाम्पल दिस आहे, यामध्ये जर गडबड झाली तर जो काही ऑप्शन ब्रांच अलॉट होऊ शकते ती जी ब्रांच अलॉट व्हायला पाहिजे ती ब्रांच अलॉट होते. ओके, फॉर एक्झाम्पल, ओके, आपण एक्झाम्पलचे डिस्कस करतो. तुम्हाला जर CS पाहिजे, ओके, आणि समजा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगचा पर्टिक्युलर स्ट्रीमचा हा जर कोड चूज केला, ओके, भरण्यात आला, समजा तुमच्याकडनं म्हणजे समजा तुमच्याकडनं क्लिक झाला तो. ओके, म्हणून एक लक्षात ठेवा की ऑप्शन फॉर्म सबमिट करताना क्रॉस चेक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, म्हणजे जी काही एक्सेल शीट आहे किंवा पेपर पेनवर तुम्ही त्या गोष्टी लिहून ठेवल्या पाहिजे. येत्या लक्षात. तुम्हाला म्हणजे ब्रांच ही पाहिजे, ओके, ब्रांच ही पाहिजे. ओके, परंतु तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगचा समजा तुम्ही जर कोड जर टाकला तर म्हणजे जी स्ट्रीम मिळायला पाहिजे ते मिळत नाही. ओके, मग काय ना, मग परत सेकंड कॅप राऊंड खेळावा लागतो. या गोष्टी झाल्याच नाही पाहिजे. या गोष्टी आपल्याला टोटल अवॉइड करायच्या आहे. त्यासाठीच हा आपला व्हिडिओ आहे आणि त्याच्यासाठीच हे सगळं प्रयत्न आहे. बघा, राऊंड वाईज लॉकिंग सिस्टम, वन्स लॉक नो चेंजेस विल बी देअर. ओके, म्हणजे एखादी गोष्ट जर आपण लॉक केली त्याच्यामुळे लॉक करण्याआधी आपल्याला 2-3 गोष्ट पाहण्याचं मत आहे. ओके, ऑप्शन फॉर्म वन्स लॉक तुम्ही काही बदलू करू शकत नाही राऊंडमध्ये. ओके, नेक्स्ट राऊंडपर्यंत म्हणजे त्या राऊंडपर्यंत. समजा आपण पहिल्या कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरलेला आहे आणि तो पूर्ण क्लिअरपणे आपण ऑप्शन्स भरले आणि लॉक केला आहे, तो परत अनलॉक होणार आहे. ओके, रियालिटी आहे, बरेच स्टुडंट रशमध्ये, ओके, म्हणजे काय म्हणतात घाईमध्ये, ओके, लॉक करतात आणि रिअलाईज होतात की मिस्टेक झाली आहे, पण आता तो सिस्टम, ओके, तो कॅप राऊंड कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला अलावच करत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे लॉक करण्याआधी 2 ते 3 वेळा, ओके, तपासा आणि स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही की नाही बा तुम्ही जी गोष्ट केली ते केली. ठीक आहे, चला त्यानंतर बघा, कॅप राऊंड अलॉटमेंट अल्गोरिदम वर्क्स ऑन कट ऑफ प्लस ऑप्शन्स प्रायोरिटी, नॉट जस्ट ऑन मार्क्स. हे लक्षात. जो काही टेक्निकल जो काही अल्गोरिदम आहे, ओके, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, त्या पर्टिक्युलर कॉलेजचा कट ऑफ आणि तुम्ही काय ऑप्शन प्रायोरिटी देताय याच्या लक्षात. ओके, म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज आहे, तुम्हाला मार्क्स आहे, याच्यावरनं तुम्हाला चांगलं कॉलेज अलॉट नाही होत. तर जो काही या 2 गोष्टी लक्षात ठेवायचा, त्या कॉलेजचा कट ऑफ आणि ऑप्शन प्रायोरिटी. याच्या लक्षात. ओके, आता तुम्हाला माहित आहे की तुम्हाला समजा 85 पर्सेंटाईल आहे. ओके, मग 85 पर्सेंटाईल वाले तुम्ही जे काही कॉलेजेस काढले, ओके, आणि ते कॉलेजेस समजा तुम्ही खाली ठेवून घेतले, हे लक्षात. ओके, समजा आपण 5व्या नंबरवर तो कॉलेज ठेवला की जिथं 85वर लागण्याची शक्यता आहे.
हे त्या लक्षात. परंतु त्याच्या अगोदर समजा तुम्ही जर असे कॉलेजेस ठेवले जिथं 83-82वर पण ॲडमिशन होऊ शकते, मग तुम्हाला तिकडं ओढून घेईल, तुम्हाला तर जास्त मार्क आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, इथं फॉर एक्झाम्पल सांगितलं आहे 85% आला आहे, पण तुमचं प्रिफर्ड ऑप्शन क्रमांक 25वा आहे. ठीक आहे, आणि त्यात पुढचं अवेलेबल होतं तर सिस्टमचा गोंधळ होईल ना नक्कीच. ओके, त्याच्यामुळे ऑलवेज कीप टॉप 1 to 10 ऑप्शन्स ॲज युअर मोस्ट प्रॅक्टिकल अँड द ड्रीम कॉलेजेस कॉम्बिनेशन. म्हणजे पहिले 1 ते 10 तेच सांगितलं मी तुम्हाला, याच्याबद्दल सांगितलं. म्हणजे 1 ते 10 अशी कॉलेजेस ठेवा. 85% आहे ना, त्याच्याच रिलेटेड कॉलेज ठेवा. त्याच्या जर का खाली ठेवलं तर तुम्हाला ओढून घे. म्हणजे काय, तुम्हाला जे काय कॉलेज भेटायचं ते नाही भेटणार. ठीक आहे, त्यानंतर बघा इनकरंट समजा डॉक्युमेंट जर आपण अपलोड केले, ॲप्लिकेशन गोज इन टू द प्रोव्हिजनल स्टेटस. ओके, ही चूक कधीच नाही करायची. ओके, जर तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करताना क्लॅरिटी म्हणजे जो काही फॉर्मॅट दिलेला आहे ते पूर्ण व्यवस्थित राहायला पाहिजे. ओके, किंवा जर तुमच्याकडनं रॉंग सर्टिफिकेट झालं असेल, ओके, नॉन क्रिमिनलचे जे समजा तुम्ही इन्कम सर्टिफिकेट दाखवलं असेल, इन्कम सर्टिफिकेटचे समजा नॉन क्रिमिनल दाखवलं असेल तर होऊ शकतं, आणि ते तुम्हाला प्रोव्हिजनल ठेवतात. ओके, अलॉटमेंट होऊ शकत नाही. ओके, म्हणजे तुम्हाला वाट पाहावी लागणार. ओके, नॉन क्रिमिनल समजा एक्सपायर्ड दिलं असेल तुम्ही, म्हणजे काय असतं ना, हे महत्त्वाचा पॉईंट आहे. नॉन क्रिमिनल 3 वर्षाचा तुम्हाला व्हॅलिडिटी असते त्याची, हे तर लक्षात. म्हणजे तुम्ही ज्या दिवसापासून काढलं तिथून 3 वर्ष तो व्हॅलिड असतं. समजा ते जर का इनव्हॅलिड राहिलं, या सगळ्या गोष्टी चेक होतात ई स्क्रुटनीतून. ओके, क्लेम रिजेक्ट होईल आणि ते सरळ तुमचं म्हणजे नॉन क्रिमिनल नसल्यामुळे तुम्ही ओपन कॅटेगरीत जाल, म्हणजे त्या कॅप राऊंडसाठी तुम्हाला ओपनमधून घ्यावं लागेल. अशा गोष्टीच नाही घडल्या पाहिजे. ठीक आहे, सो चेक इच डॉक्युमेंट्स. ओके, व्हॅलिड आहे, तो क्लिअर आहे, त्याची साईज लिमिट काय आहे. ओके, त्यांनी जो काही जनरली 1 MBच्या आतमध्येच देतात. ओके, आणि एक्नॉलेजमेंट व्हेरीफाय करून घ्यायचं. ठीक आहे, बघा या 5 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी होत्या. ओके, जेणेकरून तुम्ही ऑप्शन्स फॉर्म भरत असताना, ओके, आणि जवळपास या गोष्टी बऱ्याच लोकांना माहीत नसतं. ओके, याच्या लक्षात. तुम्ही जर सायबर कॅफेमधनं जर फॉर्म भरत असाल तर त्याच्या बाजूला बसा आणि या 5 गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या अतिशय काळजीपूर्वक बारकाईने बघा. ओके, समजा तुमचा एखादा कोणी फ्रेंड म्हणा, तुमचा एखादा मोठा रिलेटिव्ह म्हणा, ओके, किंवा तुमचा दादा काका मामा जो कोणी असणार. ओके, समजा जर तुम्ही घरून ऑप्शन फॉर्म भरत असाल तर स्वतः भरत जर असेल तर एखाद्या व्यक्तीला बाजूला ठेवा. ओके, आणि डोळ्यात तेल घालून ओके त्या सगळ्या गोष्टी त्याला पण बघू द्या आणि चेक करा. आपल्याला काहीच नाही आहे. ओके, असं नाही की आपल्याला आजच ऑप्शन फॉर्म भरायचा, ज्या दिवशी ऑप्शन्स फॉर्म सुरू होणार त्या दिवशीच आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे, अशातली काही गोष्ट नाही. ओके, आपल्याला घाई नाही आहे, त्याच्यामुळे घाई करता कामा नाही. त्याच्या लक्षात. ओके, दीज आर द सिक्रेट्स यू शुड नो बिफोर द कॅप राऊंड. ओके, लक्षात. बघा, तुम्हाला जर आपला हा उपक्रम आवडत चालला असेल, आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट